कॉकरोच जनता पार्टी ही देशद्रोही आहे असं आपण म्हणत नाही. असं कोण म्हणतंय? लडाखचे राज्यपाल, जे भारत सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या अध्यक्षतेखाली काम करत आहेत. कॉकरोच जनता पार्टीला देशद्रोही, देशाच्या विरोधामध्ये काम करणारी पार्टी असं म्हणल्यानंतर लडाखमधील सोमन वांगचुक यांनी असं उत्तर दिलंय, त्यामुळे सर्वांचीच तोंड बंद झाली. लडाख हा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालतो. तिथं केंद्र सरकारने राज्यपाल दिलेला आहे आणि तेच राज्यपाल म्हणतायत कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर हे पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर देशांमधील आहेत. हे सर्व कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक भारताच्या विरोधामध्ये काम करत आहेत आणि हे सर्व सोमन वांगचुक यांच्या तोंडावरती बोललं गेलं. त्यावरती सोमन वांगचुक यांनी असा खुलासा केला ज्याने अनेकांना धक्का बसलाय. नेमकं काय झालंय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लडाखमधून असा एक वाद समोर आलाय ज्याने केवळ फक्त सोशल मीडियाच नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडवली आहे. एका बाजूला आहे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ता सोमन वांगचुक, तर दुसऱ्या बाजूला आहे लडाखचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना. या दोघांच्या भेटीनंतर एक राजकीय वाद निर्माण झाला. या भेटीचं विशेष काय माहिती आहे का? राज्यपाल यांनी स्वतः सोमन वांगचुक यांना भेटायला बोलवलं, पण या भेटीनंतर जेव्हा सोमन वांगचुक हे निघून गेले, इकडे उपराज्यपालांनी काय सांगितलं, सोनम वांगचुक हे आम्हाला घाबरलेले आहेत, ते आमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाहीत, आम्ही जसं बोलणार तसंच करणार. पण सत्य तर वेगळंच निघालं. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. गेल्या काही महिन्याभरापासून देशभरामध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी, बेरोजगारी, सरकारी भरतीचा गोंधळ यामुळे तरुणांचा राग कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून समोर येऊ लागला. तेव्हा अनेकांनी कॉकरोच जनता पार्टीला समर्थन केलं. त्यामध्येच सोमन वांगचुक यांनी देखील कॉकरोच जनता पार्टीला समर्थन केलं होतं. 26 मेला लडाखचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी एक फोटो सोशल मीडियावरती शेअर केला. त्या फोटोमध्ये दिसतंय सोमन वांगचुक आणि त्यांची पत्नी उपराज्यपाल व्ही.के. सिंग यांच्याबरोबर बैठकीमध्ये बसलेले आहेत. तसे पाहिलं तर ती एक मैत्रीपूर्ण भेट होती, पण राज्यपालाने त्यांच्या फोटोखाली जे लिहिलं होतं त्याने सर्वांचं लक्ष वेधावून घेतलं. राज्यपाल असलेले व्ही.के. सक्सेना काय म्हणाले, ते सोमन वांगचुक यांना भेटले, त्यांच्याबरोबर अनेक विषयांवरती चर्चा केली. व्ही.के. सिंग राज्यपाल सोमन वांगचुक यांना म्हणाले, तुम्ही कॉकरोच जनता पार्टीला समर्थन देऊ नका. याशिवाय राज्यपालांनी जो फोटो शेअर केला होता त्याखाली लिहिलं होतं, आम्ही सोनम वांगचुक यांना चांगलाच धडा शिकवलाय, ते आता कॉकरोच जनता पार्टीला समर्थन करणार नाही. पण त्याच्या 1-2 दिवसानंतर सोमन वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यानंतर मात्र त्या मीटिंगमध्ये जे काय घडलं त्याचं सर्व सत्य बाहेर आलं. त्या व्हिडिओमध्ये सोमन वांगचुक म्हणाले, व्ही.के. सिंग राज्यपालांनी मला मोठ्या सहानुभूतीने घरी बोलवलं होतं. त्यांना चहा आणि नाश्ता देण्यात आला. त्या भेटीमध्ये लडाखच्या पर्यावरणाबद्दल, भविष्याबद्दल आणि विकासाबद्दल चर्चा झाल्या. वातावरण अतिशय सकारात्मक होतं. त्या मीटिंगमध्ये कोणताही वाद झाला नाही, कोणतीही फटकारणी झाली नाही. पण त्या चर्चेदरम्यान कॉकरोच जनता पार्टीचा विषय निघाला. सोमन वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार उपराज्यपाल असलेले व्ही.के. सिंग यांनी वांगचुक यांना सांगितलं, कॉकरोच जनता पार्टी ही भारताच्या विरोधात काम करते. त्यांनी सांगितलं, या कॉकरोच जनता पार्टीमागं विदेशी लोकांचा हात आहे. कॉकरोच पार्टीचे सदस्य भारतापेक्षा विदेशामधील जास्त आहेत. काही लोकांनी तर पाकिस्तान, बांगलादेश, अमेरिका यांचेही नावं कॉकरोच जनता पार्टीशी जोडले. त्यावरती सोनम वांगचुक म्हणाले, मला याबद्दल ठोस काही माहिती नाही, मी अगोदर माहिती करेल, मग याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया देईल. पण व्हिडिओमध्ये सोमन वांगचुक यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, राज्यपाल व्ही.के. सिंग त्यांना जे काही सांगत होते त्यावरून त्यांना हसू येत होतं, कारण की गेल्या काही महिन्यापूर्वी सोनम वांगचुक यांच्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं होतं. लडाखमध्ये त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता. एवढंच नाही तर आंदोलनाच्या काळात त्यांचे पाकिस्तानबरोबर संबंध आहे असं देखील सांगितलं गेलं. एवढंच काय, चीन देशाची त्यांच्याबरोबर संबंध आहे असं देखील सांगितलं गेलं. पुढे वांगचुक म्हणाले, म्हणजे आत्ता जे कॉकरोच जनता पार्टीवरती आरोप करत आहेत तेच आरोप त्यांनी माझ्यावरती केले होते. म्हणजे एक प्रकारे ही लोक एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं असेल किंवा एखाद्या पक्षाला बदनाम करायचं असेल तर त्याच्यावरती वेगवेगळे आरोप लावतात. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला घरी बोलवायचं, त्याला चहा नाश्ता द्यायचा, त्याच्याबरोबर हसून गप्पा करायच्या आणि तो व्यक्ती गेल्यानंतर असं सांगायचं, आम्ही त्या व्यक्तीला धमकावलं, त्याला कडक शब्दामध्ये इशारा दिला, कोणत्याही पार्टीचं समर्थन करायचं नाही. मग त्या व्यक्तीच्या विश्वासाचं काय होईल?
जो तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्या घरी नाश्त्यासाठी आला, चहा पाण्यासाठी आला. उपराज्यपालांनी जे काही सांगितलं त्याला महत्त्व न देता सोनम वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीबद्दल काही सत्य सांगितलं. ते म्हणाले, कॉक्रोच जनता पार्टी जर भारतातील तरुणांच्या समस्या मांडत असेल, पेपर फुटीच्या विरोधामध्ये बोलत असेल, बेरोजगारीवरती प्रश्न उपस्थित करत असेल, शिक्षण व्यवस्थेमध्ये त्रुटी दाखवत असेल, तर अशा मुद्द्यावरती सरकारने चर्चा करायला हवी. सरकार त्यांच्या बोलण्याकडे लक्ष का देत नाही? म्हणजे देशामधील लाखो तरुण सोशल मीडियावरती एकत्र आले, सरकारला जा विचारताय आणि सरकार म्हणतंय ती लोक बाहेरची आहेत, बाहेरच्या देशातील आहे. म्हणजे एक प्रकारे तरुणांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. पण असं किती दिवस चालणार? एक दिवस जर तरुणांचा उद्रेक झाला तर काय परिस्थिती निर्माण होईल? याच वेळी सोनम वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीला एक आव्हान देखील केलं. ते म्हणाले, कॉक्रोच जनता पार्टीबद्दल जर कोणाकडे वेगळी माहिती असेल तर ती समोर आणावी. कॉक्रोच पार्टी ही चळवळ विदेशी शक्तींना चालना देत नाही, ती भारतातील तरुणांसाठी आहे, भारतातील प्रश्नांसाठी आहे, भारतातील रोजगारीसाठी आहे. जर कॉक्रोच पार्टी ही भारतीय तरुणांची चळवळ असेल तर माझा या पार्टीला पाठिंबा कायम राहील. याचबरोबर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी देखील प्रतिक्रिया दिली. अभिजित दिपकेंनी सोशल मीडियावरती सोनम वांगचुक यांचे आभार मानले. त्यांनी सांगितलं की कॉक्रोच जनता पार्टी ही भारतातील तरुणांची चळवळ आहे. आम्ही कोणत्याही विदेशी शक्तीसाठी काम करत नाही. एवढंच नाही तर त्यांनी दावा केला की सोशल मीडियावरती जे फॉलोअर आहेत ते सर्व भारतीय आहेत. अभिजित दिपके यांनी वांगचुक यांना उत्तर देताना असंही म्हटलं आहे, ही चळवळ सिस्टममुळे त्रस्त झालेल्या तरुणांची आहे. पण खास करून अभिजित दिपकेने वांगचुक यांचे आभार मानले, कारण की त्यांनी कॉक्रोच पार्टीबद्दल पॉझिटिव्ह शब्द वापरले. कारण की सोनम वांगचुक यांनी विचारलं होतं, कॉक्रोच जनता पार्टी खरंच विदेशी आहे की भारतीय आहे? त्यावरती अभिजित दिपकेने त्यांना उत्तर देखील दिलं. आता या सर्व प्रकरणामुळे काही मोठे प्रश्न निर्माण झाले. पहिला प्रश्न म्हणजे सोनम वांगचुक यांच्यासारखा लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ता यांच्या आणि राज्यपालाच्या भेटीबाबत दोन वेगळ्या कथा समोर आल्या. दुसरं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या चळवळीबद्दल काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण त्याचे पुरावे कुठे आहेत? तिसरा म्हणजे तरुणांचा आवाज उठवणाऱ्या चळवळीला देशविरोधी म्हणणं कितपत योग्य आहे? चौथा प्रश्न म्हणजे सरकार आणि सामाजिक कार्यकर्ता यांच्यामधील विश्वासाचे नाते अशा घटनांमुळे कमकुवत होत चाललंय. सोनम वांगचुक यांच्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली. अनेक लोकांनी त्यांचे समर्थन केले, काही लोकांनी लडाखच्या राज्यपालांनाच उत्तर दिलं. तरुण आवाज उठवतायत आणि त्यांना तुम्ही म्हणतायत ही चळवळ देशासाठी काम करत नाही. आज परिस्थिती अशी आहे की लडाखचे उपराज्यपाल व्ही.के. सिंग यांची एक बाजू आहे आणि सोनम वांगचुक यांची वेगळी बाजू आहे. दोघांचे दावे अगदी वेगवेगळे आहेत. पण या वादामुळे कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि केंद्र सरकार या सर्वांची नावे राष्ट्रीय चर्चेमध्ये आली आहे.